विद्यार्थी मित्रांनो, मागील जवळपास 3 तास 3 भागामध्ये आपण एकंदरीत आदिवासी तर कवींची कविता, त्यानंतर आदिवासी कवितेला दिशादर्शनपर ठरलेली आंबेडकरी कविता आणि त्यानंतर आदिवासी कवितेचे अंतरंग, हा संपूर्ण भाग आपण मागील 3 भागामध्ये बघितला. या भागामध्ये आपण आणि तो तपशीलवार स्वरूपामध्ये बघितला. म्हणजे अगदी आदिवासी कवितेवर किंवा आदिवासी कवितेच्या स्वरूपावर विद्यार्थ्यांना कुठलाही प्रश्न विचारण्यात आला तरीही, कसाही प्रश्न विचारण्यात आला तरीही तो निश्चितच त्याला तो समजून घेता येईल. लिहिण्यासाठी त्यावर दीर्घोत्तरी म्हणा, उत्तर लिहिण्यासाठी त्याला ते सगळं विवेचन सहाय्यभूत ठरणारं राहील असं निश्चित म्हणता येण्यासारखं आहे. आणि समजा त्याच्यावर तेवढं दीर्घ स्वरूपात विचारण्यातही आलं नाही तरी देखील एक आदिवासी कवितेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण ते विवेचन केलेलं होतं. हेही आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. या भागाला आपण आदिवासी कादंबरी, मराठी आदिवासी कादंबरीचं विवेचन करण्यापूर्वी या ठिकाणी आदिवासी तर जे काही मराठी साहित्यिक असेल किंवा मग दलित साहित्यिक असेल, त्यांनी आदिवासी जीवनाचं किंवा आदिवासी जीवनावर भाष्य करणारं काही कादंबरी लेखन केलेलं आहे का, याविषयीचं विवेचन बघणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. तर आदिवासी तर म्हणजे आदिवासींच्या व्यतिरिक्त हा जो मराठी साहित्यिक आहे किंवा मग दलित साहित्यिक आहे, त्यांनी आपल्या कादंबऱ्यातून आदिवासी समाज जीवनावर कसा प्रकाश टाकलेला आहे, आदिवासी जीवन संघर्षावर कसा प्रकाश टाकलेला आहे, हे समजून घेण्याचा आपण अतिशय संक्षिप्त, थोडक्यात असं म्हणू आपण त्याला, तसा तो प्रयत्न करू. तर सगळ्यात सुरुवातीला आपण जे मराठी साहित्यिक आहे, तर ते मराठी साहित्यिक म्हणजे अगदी रवा दिघे यांनी जी सराई नावाची कादंबरी लिहिली, तर त्या सराई नावाच्या कादंबरीमध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले जे काही कातोडी व ठाकर जमातीचे जे लोक आहे, या लोकांबद्दल म्हणजे अगदी स्वप्नरंजनात्मक दृष्टिकोनातून त्यांनी ती सराई नावाची कादंबरी लिहिलेली आपल्याला दिसून येणारी आहे. त्यानंतर वाब कर्णिक यांची वाडगीण नावाची कादंबरी, म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये जो वारली आदिवासी जमात राहते, त्या जमातीचे जीवनचित्रण रेखाटणारी ही वाडगीण नावाची कादंबरी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्या कादंबरीच्या माध्यमातून त्या जमातीचं समाजचित्रण करत असताना वारल्यांमधील जे काही अज्ञान आहे, त्यांचा जो भोळेपणा आहे, त्यांचं दुःख आहे, त्यांच्या वेदना आहे, त्यांची वेठबिगारी आहे, किंवा त्यांच्या भोळेपणाचा आणि त्यांच्या दारिद्र्याचा फायदा घेत तिथील सेठ सावकार वर्ग त्यांना कसा लुबाडणारा आहे, पोलिसांकडून सुद्धा त्यांचं शोषण कशा पद्धतीचं होणारं आहे, तर हे सगळं काही त्यांच्यावर होणारा अन्याय, त्यांचे आर्थिक शोषण, त्यांच्या वारली समाजातील स्त्रियांचे लैंगिक शोषण, हा आणि त्यामुळे एका नाही अनेक कुटुंबाची झालेली वाताहत, हा त्या कादंबरीचा, वाडगीण कादंबरीचा विषय आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यानंतर दुर्गा भागवत यांची महानदीच्या तीरावर नावाची कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये त्यांनी गोंड जमातीचे चित्रण केलेले आहे. म्हणजे हे जी काही फुलिया आहे त्या कादंबरीची नायिका, तर या फुलियाचं जे जंगो हा त्या कादंबरीचा नायक, तर फुलियाचं जंगोवर असलेलं अबोल प्रेम आणि त्यांच्या सच्च्या प्रेमाची ही एक कथा आहे. त्या माध्यमातून त्यांनी एकंदरीत गोंडाचं समाज जीवन कसं आहे त्याचं चित्रण त्या कादंबरीमध्ये केलेलं आहे. गोंडांचा चेटूक, भूत बाधा आणि एकंदरीत अंधश्रद्धेवर किती दाट विश्वास आहे याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तद्वतच या आदिवासींची दैवाधीन प्रवृत्ती
त्यानंतर अदृश्य आत्म्याच्या भयाने ग्रस्त झालेल्या ही मने कशी आहे याचंही चित्रण त्या कादंबरीच्या निमित्तानं येणारं आहे. त्यानंतर डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांची कादंबरी डांगाणी नावाची कादंबरी आहे. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुका जो आहे, तर अकोला तालुक्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये 40 गाव डांगण परिसरामध्ये राहणारे जे महादेव कोळी आहे आणि ठाकर ह्या ज्या आदिवासींच्या जमाती आहे, तर आदिवासींच्या जीवनावर सामाजिक अंगाने चित्रण करणारी ही कादंबरी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. यांचीच म्हणजे डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांचीच अहिनकुल नावाची कादंबरी आहे. महादेव कोळी आणि ठाकर यांच्या जीवनावर लिहिलेली ती एक प्रकारची ऐतिहासिक स्वरूपातली कादंबरी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. पेशवाईचे असतानंतर ब्रिटिश सत्ता इथे कुठेतरी प्रस्थापित झाली, महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झाली आणि ब्रिटिशांनी अनेक निर्बंध इथल्या आदिवासींवर लादलेले आपल्याला दिसून येणारे आहे आणि त्यामुळे त्या निर्बंधाच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बंडाळ्या झालेल्या, वेगवेगळ्या ठिकाणी उठाव झालेले आपल्याला दिसून येणारं आहे. तर प्रामुख्यानं जे काही महादेव कोळी आहे आणि ठाकर कोळी आहे त्याच्यातले जे गोविंद खाडे आणि रामजी भांगरेसारखे आदिवासी तरुण आहे, जे उठाव करणारा आहे, जे ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या त्यांनी घातलेल्या निर्बंधाविरोधामध्ये याचं चित्रण करणारी त्यांची ती कादंबरी म्हणजे अहिनकुल कादंबरी आहे. आपण असं बघतो, आपल्याला माहिती आहे की कुसुमाग्रजांनी आपली अहिनकुल नावाची कविता सामाजिक जाणिवेतून त्या कवितेमध्ये भाष्य केलेलं होतं. अहि म्हणजे नाग आणि नकुल म्हणजे मुंगूस. तर ह्या व्यवस्थेचं जे काही चित्रण आहे ते म्हणजे अहि आणि नकुल, साप आणि मुंगूस हे एकमेकांचे शत्रू आहे, ते एकमेकांवर तुटून पडतात. तर तशाच पद्धतीनं व्यवस्था हे एक दोन शत्रू आहे. म्हणजे इथली शोषण करणारी व्यवस्था असेल, शोषक व्यवस्था असेल, ती अहिच्या स्वरूपामध्ये आहे आणि शोषित व्यवस्था आहे ज्यांचं शोषण होतं फार मोठ्या प्रमाणामध्ये, ते मुंगुसाच्या स्वरूपामध्ये आहे. आणि मुंगूस देखील बरेचदा म्हणजे त्या अहिनकुल कवितेमध्ये आपण बघितलं की तो सापाचे तुकडे पाडून टाकतो, त्या अहिचे तुकडे पाडतो आणि ते अहिचे तुकडे तो साप गिळायला शेवटी तिथले मुंगे, तिथले कीटक कृमीना घटक येतात छोटे छोटे. तशाच पद्धतीनं म्हणजे जरी ब्रिटिश साम्राज्य फार मोठं असलं, प्रचंड ताकदवर ब्रिटिश साम्राज्य असेल, त्या साम्राज्यासमोर ही माणसं, आदिवासी माणसं म्हणजे जणू काही नकुलासारखी ही माणसं आहे. परंतु यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, यांच्यामध्ये बंडाची एवढी ताकद आहे की त्या सत्ताधारी वर्गाला सुद्धा हादरवून टाकण्याचं काम यांनी यांच्या बंडाळ्याच्या माध्यमातून, यांच्या उठावाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं केलेलं आहे असं एकंदरीत वर्णन त्या कादंबरीमध्ये अनिल सहस्त्रबुद्धे यांनी चितारलेलं आपल्याला दिसून येणारं आहे. त्यानंतर वावटळ नावाची कादंबरी आहे. वावटळ नावाची कादंबरी ही डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धेच यांची कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये सुद्धा त्यांनी आदिवासी तरुण आणि तरुणीच्या प्रेमसुलभ भावनांचे वर्णन केलेले आहे. त्या कादंबरीचा विषयच प्रेम आहे, त्याच्यावर चितारलेली ती कादंबरी आहे. त्यानंतर आचार्य भिसे यांची जंगलातील छाया नावाची कादंबरी आहे. या कादंबरीच्या निमित्तानं त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये जो वारली समाज राहतो त्या वारली आणि कातोडी समाजाच्या म्हणजे समाज जीवनाचे चित्रण त्या जंगलातील छाया या कादंबरीमध्ये आचार्य भिसेंनी केलेली आपल्याला दिसून येणारी आहे. त्यानंतर अतिशय म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमाला असलेले तुमच्या आधीच्या जे काही तुमच्या आधी इथून पासआउट झालेले जे विद्यार्थी आहे त्यांना अभ्यासक्रमामध्ये झेल झपाट नावाची कादंबरी होती. मधुकर वाकोडे यांची अतिशय प्रसिद्ध कादंबरी झेल झपाट नावाची कादंबरी. तर ती झेल झपाट नावाची कादंबरी अमरावती जवळचा जो मेळघाटचा परिसर आहे तर त्या मेळघाटच्या परिसरामध्ये जे कोरकू जमात आहे, आदिवासी कोरकू जमात आहे, तर त्या आदिवासी कोरकू जमातीचे चित्रण, त्यांच्या जीवनाची परवड, त्यांचा जीवन संघर्ष, त्यांचे शोषण, त्यांच्या अंधश्रद्धा
त्यांची जणू काही असं आपण त्यांची लोकसंस्कृती या म्हणजे या समग्र दृष्टिकोनातून त्याचं फार सुंदर चित्रण त्या कादंबरीमध्ये, झेलझपाट या कादंबरीमध्ये मधुकर वाकोडे यांनी केलेली आहे. तारुबंद्यामध्ये फुललेली केरू आणि फुलय यांची प्रेमकथासुद्धा त्या कादंबरीच्या निमित्ताने त्यांनी चितारलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तद्वतच कोरकूंची लोकगीतं आहे. कोरकूंच्या लोकगीतांचा फार सुंदर वापर त्या कादंबरीमध्ये त्यांनी केलेला आहे. तरी देखील आपण असं पाहतो की त्या कादंबरी थोडीशी स्वप्नरंजनाच्या म्हणजे स्वप्नरंजनाकडे झुकलेली ती कादंबरी आपल्याला दिसून येणारी वाटते. तर अशा पद्धतीचं म्हणजे महत्त्वाच्या कादंबरीनंतर सुरेश द्वादशीवार यांची हाकुमी कादंबरी आहे. या हाकुमी नावाच्या कादंबरीच्या निमित्तानं सुरेश द्वादशीवार यांनी जो काही भामरागड परिसरातला आदिवासी आहे, आदिवासी जमाती आहे, बडामाडिया गोंड जमातीमध्ये मोडणारी जी बडामाडिया नावाची आदिवासी जमात आहे, तर या जमातीचं चित्रण त्यांनी केलेलं त्या कादंबरीमधून दिसून येणार आहे आपल्याला. त्यानंतर जांभूळपाडा नावाची कादंबरी, रमेश पटवर्धन यांची कादंबरी. ही कादंबरी जांभूळपाडा नावाची अतिशय महत्त्वाच्या विषयावर आधारलेली कादंबरी आहे. तो महत्त्वाचा विषय असा आहे की औद्योगिक क्रांतीचा सगळ्यात मोठा फायदा जर कोणाला झालेला असेल तर तो शहरवासी लोकांना औद्योगिक क्रांतीचा फायदा झालेला आहे. खेड्यापाड्यापर्यंत म्हणजे खेड्यापाड्यामध्ये त्याचं लोण कमी स्वरूपामध्ये पोहोचलेलं आहे. आणि जो काही डोंगराळ भाग आहे, जे काही म्हणजे वाडेपोडे आहे, तिथपर्यंत तर फारच म्हणजे अगदी नसल्यागतच या औद्योगिक क्रांतीचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येणार आहे. त्याचा फायदा त्या लोकांपर्यंत फारसा गेला आहे असं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून समाजामध्ये जो काही फायदा घेतलेला आणि आपला जीवनस्तर उंचावणारा जो एक वर्ग आहे, सुधारलेला वर्ग आहे, ज्याला आम्ही सभ्य वर्ग म्हणतो, तो वर्ग, आणि ज्यांच्यापर्यंत औद्योगिक क्रांतीतून कोणतेच म्हणजे औद्योगिक क्रांतीचे कोणतेच फायदे ज्यांच्यापर्यंत पोहोचले नाही, त्या डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या आदिवासी जमाती आहेत. आणि म्हणून या आदिवासी जमाती आणि ज्यांना फार मोठा फायदा औद्योगिक क्रांतीचा मिळालेला आहे, या दोन्हीही घटकामध्ये एक प्रचंड विषमता, एक प्रचंड विषमतेची दरी निर्माण झालेली आपल्याला दिसून येणारी आहे. तर याचं वर्णन त्या कादंबरीच्या निमित्ताने पटवर्धन यांनी केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर आपण असं बघतो की अतिशय म्हणजे आपण जवळपास आपल्याला परिचित असावा की जैत रे जैत नावाचा चित्रपट कदाचित आपण बघितलेला असावा, की ज्या चित्रपटासाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं होतं. तर जैत रे जैत ही जी काही गोनी दांडेकरांची कादंबरी आहे, तर ह्या गोनी दांडेकरांच्या कादंबरीवरच चित्रपट बनवण्यात आलेला होता. तर ठाकर ही जी काही आदिवासी जमात आहे, तर ठाकर या आदिवासी जमातीचे चित्रण करणारी ही जैत रे जैत नावाची कादंबरी होती. ठाकर जमातीच्या पराक्रमाचे, त्यांच्या धाडसी प्रवृत्तीचे आणि त्यांच्या ठाकर जमातीमध्ये कोणकोणत्या अंधश्रद्धा आहे, त्यांचा शोषण करणारा वर्ग कोणता आहे, त्या लोकांची लोकसंस्कृती कशी आहे, त्या लोकांचा जीवनाचा संघर्ष कसा आहे, हे एकंदरीत त्या कादंबरीच्या माध्यमातून गोनी दांडेकरांनी ते चितारलेलं आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर शिबी पारगावकर यांची निगुडं नावाची कादंबरी आदिवासींच्या आदिम मानव जमातीचे दर्शन घडवणारी आहे. म्हणजे आदिम मानव जमातीच्या दर्शनापासून तर आजचा आदिवासी कसा आहे इथपर्यंत ती वर्णन करणारी कादंबरी आहे. त्यानंतर गोनी दांडेकर यांची दुसरी एक कादंबरी आहे वीर भिल्ल कालिंग नावाची कादंबरी. ही कादंबरी विंध्य पर्वतावरील भिल्ल कुमाराच्या पराक्रमाची गाथा गाणारी ती कादंबरी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यानंतर शरद दळवी यांची एकलव्य नावाची कादंबरी आहे. शरद दळवी यांची
एकलव्य म्हणजे एकलव्य या व्यक्तिचित्रणाबद्दल म्हणजे खूप काही बोलावं अशा पद्धतीचा विषय नाही. एवढं सर्वांना परिचित असलेलं एक व्यक्तिमत्व, आदिवासी समाजातून एक उभारलेलं व्यक्तिमत्व म्हणून आपण एकलव्याचा विचार करतो. आणि एकलव्य हा भिल्लपुत्र होता. तो अत्यंत कर्तबगार, अत्यंत कुशल तीरंदाजी करणारा हा भिल्लपुत्र होता. म्हणजे अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ तो हा एकलव्य होता, हे आपल्याला परिचित आहे. परंतु कुठेतरी महाभारतामध्ये अर्जुनापेक्षा हा श्रेष्ठ ठरवू नये, अर्जुन श्रेष्ठ ठरावा, हे जे काही द्रोणाचार्याला वाटलं आणि म्हणून द्रोणाचार्याने एकलव्याचा जो काही अंगठा मागितला, ही कथा जी त्या महाभारत या ग्रंथामधून आलेली आहे, ही सर्वांना परिचित असणारी कथा आहे. परंतु या कादंबरीमध्ये जे वर्णन झालेलं आहे ते अशा पद्धतीचं झालेलं आहे की द्रोणाचार्याला गुरु मानणारा हा एकलव्य होता. आणि द्रोणाचार्याने अंगठा मागितला तरी तो सहज पद्धतीने अंगठा द्यायला तयार होता. परंतु नंतर मात्र त्याला आपल्या गुरुच्याच म्हणजे गुरुच्याच वधामध्ये कपटकारस्थान करणारा अर्जुन होता हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा तो प्रचंड असंतोषाने पेटला. आणि त्यानंतर शेवटी त्यानं श्रीकृष्णाचं मरणसुद्धा पत्करलं, श्रीकृष्णाकडून प्राप्त होणारं मरणसुद्धा पत्करलं. तर अशा पद्धतीने म्हणजे आपण असं पाहतो की जो एकलव्य होता, तर एकलव्याचा पराक्रमाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, पण त्या अंगाने केलेलं आहे. म्हणजे जो काही इथल्या धर्मव्यवस्थेने त्याचा छळ केलेला आहे, धर्मव्यवस्थेने त्याची हत्या केलेली आहे आणि त्याला गोंडस वध नावाचं नाव दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं एक वेगळ्या धार्मिक अंगाने त्यांनी त्याचं चित्रण उभं केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर जगदीश गोडबोले यांची जी पारध नावाची कादंबरी आहे, ती पारध नावाची कादंबरी जो काही माडिया गोंड हा आदिम जीवन जगणारा समाज आहे, तर या आदिम गोंड जमाती म्हणजे माडिया गोंड जमातीच्या जीवनचित्रावर प्रकाश टाकणारी ती कादंबरी आहे. या जमातीची निसर्गनिष्ठा कशी आहे, या जमातीमध्ये असलेली अंधश्रद्धा कशी आहे, त्यांचा दैववादी दृष्टिकोन कसा आहे, त्यांची गरिबी, त्यांचं दुःख, त्यांचं कुपोषण याचं वर्णन हा या कादंबरीचा विषय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर या काही आपण असं म्हणू की मराठी साहित्यिकांव्यतिरिक्त जे दलित साहित्यिक आहे त्यांनीसुद्धा अत्यंत तटस्थपणे आणि अत्यंत वास्तववादाच्या अंगाने ह्या आदिवासींच्या जीवन संघर्षावर, आदिवासींच्या जीवघेण्या प्रश्नावर, आदिवासींच्या जे काही उपेक्षित असे चरित्रनायक असेल, आदिवासींचे उपेक्षित असे त्यांचे क्रांतिनायक असेल, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याच्या आपल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येणार आहे. त्यापैकीच एक अतिशय महत्त्वाची कादंबरी म्हणजे हे सगळे एकंदरीत आपण असं बघितलं तर आदिवासी तर कादंबरीकाराने आदिवासी जीवनाचं चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या तरी बऱ्यापैकी आहे, परंतु आदिवासींनी कादंबरी लेखन केलं अशा कादंबऱ्या मात्र बोटावर मोजण्या इतपतच कादंबऱ्या तुरळक आहे असं आपल्याला नाईलाजाने म्हणावं लागेल. एवढ्या त्या तुरळक स्वरूपाच्या कादंबऱ्या आहे. आपण पुढे बोलूच त्या विषयावर. तर जे दलित साहित्यिक आहेत त्यांनीसुद्धा आदिवासी जीवनाचा अतिशय तटस्थपणे आणि वास्तवाच्या अंगाने चित्रण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येणार आहे. त्यांनी ज्या वेगवेगळ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्या माध्यमातून. तर दीनानाथ मनोहर यांची जी आंदोलन नावाची कादंबरी आहे, तर या आंदोलन नावाच्या कादंबरीमध्ये त्यांनी जो पूर्वीचा धुळे जिल्हा होता आणि आताचा तो नंदुरबार जिल्हा आहे, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा येथे जे आदिवासी म्हणजे शहादा येथे झालेलं जे काही आदिवासी आंदोलनातील प्रसंग आहे, त्या आदिवासी आंदोलनाच्या प्रसंगावर आधारित ही कादंबरी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर शहादा येथे 3 आठवडे
400 ते 500 आदिवासी आपल्या आर्थिक शोषणाविरुद्ध आदिवासी संघटनेच्या नेतृत्वाखाली त्यांनी दिलेला जो लढा आहे, तो लढा, तोच आंदोलनाच्या स्वरूपाचा विषय त्या कादंबरीचा विषय आहे असं आपल्याला म्हणता येईल. भली मोठी जाडजूड कादंबरी आहे ती, आंदोलन नावाची कादंबरी दीनानाथ मनोहर यांनी लिहिलेली, आणि अतिशय म्हणजे सुंदर चित्रण त्या कादंबरीमध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर विलास मनोहर यांची एका नक्षलवाद्याचा जन्म नावाची कादंबरी आहे. तर हा म्हणजे हे जे विलास मनोहर आहे, ज्यांनी म्हणजे माडिया गोंड नावाची जी काही आदिवासी जमात आहे, त्या आदिवासी जमातीचं जीवनचित्रण करणारी ही कादंबरी आहे एका नक्षलवाद्याचा जन्म असं आपल्याला म्हणावं लागेल. आता विलास मनोहर हे स्वतः जे काही गडचिरोली जिल्ह्यामध्ये हेमलकसा आहे, बाबा आमटेच्या निमित्तानं आपल्याला हेमलकसा हे नाव सगळ्यांना परिचित असलेलं नाव आहे. तर त्या हेमलकसा या गडचिरोली जिल्ह्यातील गावामध्ये जो लोकबिरादरी प्रकल्प आहे, त्या लोकबिरादरी प्रकल्पाचे कार्यकर्ते स्वतः विलास मनोहर आहे. आणि एक कार्यकर्ता म्हणून या जमातीमध्ये काम करत असताना त्यांना स्वतः जो काही या म्हणजे गोंड माडिया जमातीचा ज्या काही त्यांनी वास्तववादी घटना, वास्तवपूर्ण घटना बघितलेल्या आहे, तर त्या वास्तव घटना या म्हणजे अनेक वास्तव घटना या कादंबऱ्यांमध्ये आलेल्या आहे. कोणत्याही, आणि त्यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे, त्यांचं स्वतःचं असं मत आहे की कोणताही व्यक्ती, आदिवासी व्यक्ती हा कोणताही जन्माने काही नक्षलवादी होऊन जन्माला येत नाही, तर ती परिस्थिती त्याला आदिवासी म्हणून घडवते, ही व्यवस्था त्याला आदिवासी म्हणून घडवते. तर अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी त्या कादंबरीच्या अंगाने केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. तर आपण असं बघतो की त्या भागामध्ये जो काही नक्षलवादी बनणारे तरुण आहे, तर ते नक्षलवादी बनणारे तरुण हे असे साधेसुधे तरुण नाही आहे. काही तरुण उच्च शिक्षणानंतर एक विचारसरणी ठेवून म्हणजे उच्च शिक्षणानंतर नक्षलवादी या विचारसरणीला आपलंसं मानतो आणि त्या नक्षलवादासाठी काम करताना आपल्याला दिसतो. तर काही जे काही आहे म्हणजे काही त्याच्यामध्ये तरुण, आदिवासी तरुण आपल्याला दिसतात, ते परिस्थितीने नक्षलवादी बनलेले आहे. परिस्थितीने त्यांच्या फार मोठं शोषण झालेलं आहे, ती परिस्थिती तशी घडलेली आहे आणि म्हणून या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपला प्रतिशोध दर्शवण्यासाठी सुद्धा त्याने नक्षलवादी संघटनांना जवळ केलेला आहे. तर अशा पद्धतीनं नक्षलवाद हा जो अत्यंत गांभीर्यपूर्ण प्रश्न आहे, तर या गांभीर्यपूर्ण प्रश्नावर तेवढंच गांभीर्यानं विवेचन करणारी विलास मनोहर यांची ही एका नक्षलवाद्यांचा जन्म नावाची कादंबरी आहे. लक्षात घ्या की आपण असं बघतो की नक्षलवाद हा जो अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत गंभीर प्रश्न आहे, तो त्या गंभीर प्रश्नाकडं शासन कोणत्या दृष्टिकोनातून बघते हा फार म्हणजे अत्यंत विवादास्पद हा मुद्दा होऊ शकतो, किंवा अत्यंत म्हणजे हा मुद्दा म्हणजे जो आपण पाहतो की नक्षलवादी म्हटलं आणि नक्षलवादी मेला तरीही सर्वसामान्य माणसाला त्याचं काहीच वाटत नाही. म्हणजे नक्षलवाद्याला आम्ही इतकं बदनाम करून टाकलेलं आहे, नक्षलवादी संघटना न समजून घेता आम्ही त्या संघटनांना बदनाम करून टाकलेलं आहे. म्हणजे नक्षलवाद का निर्माण झाला, नक्षलवादी लोक का होतात, त्यांना नक्षलवादी होण्याची वेळ इथल्या व्यवस्थेने त्यांच्यावर का आणून ठेवली, याविषयीचं काही फारसं असं तपशीलवार शोध किंवा तपशीलवार त्याच्यावर म्हणजे फार प्रामुख्याने त्याच्यावर काहीतरी उपाययोजना असं काही शासनाकडून होताना आपल्याला दिसत नाही. उलट नक्षलवाद्याच्या नावाखाली आदिवासींना किती प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं, आदिवासींना किती प्रचंड छळ सहन करावा लागतो, हे आदिवासींच्या तोंडून जर आपण ऐकलं तर आपल्या अंगावर शहारा निर्माण झाल्याशिवाय काही राहणार नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे महाश्वेता देवी यांची मी एक त्यांच्या कादंबरीवर आधारित एक चित्रपट बघितला होता. महाश्वेता देवी यांच्या कादंबरीवर आधारित एक चित्रपट मी बघितला होता. कैदी नंबर 442 असा तो चित्रपट होता.
त्या चित्रपटामध्ये म्हणजे मला आजपर्यंत मी बघितलं नाही की इतक्या संवेदनशील पातळीवर नक्षलवाद्याचा प्रश्न कोणी हाताळलेला असेल. मी खरंच नाही बघितलं. त्या चित्रपटामध्ये इतकं सुंदर पद्धतीनं नक्षलवाद म्हणजे काय आहे हे इकडं नाही दाखवू शकले कोणत्या चित्रपटाच्या माध्यमातून. जे दाखवलं असेल तरी फार भडक अंगाने दाखवलेलं आहे. परंतु त्या चित्रपटाच्या माध्यमातून महाश्वेता देवी वर्माच्या कादंबरीवर आधारित असलेल्या चित्रपटातून मात्र नक्षलवादी संघटना काय आहे, नक्षलवाद जन्माला कसा येतो, त्याच्यामध्ये उच्च शिक्षित तरुण कशा पद्धतीने कोणत्या उद्देशाने कार्य करणारे आहे हे खरंच आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि तो चित्रपट विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तो चित्रपट तुम्ही जरूर बघावा जर तुम्हाला नक्षलवाद समजून घ्यायचा असेल तर. तर अशा पद्धतीने फार सुंदर भूमिका त्याच्यामध्ये नंदिता दास यांनी केलेली आहे, जया भादुडी यांनी केलेली आहे. तर अत्यंत संवेदनशील प्रश्नावर प्रकाश टाकणारा तो चित्रपट आहे. तर अशा पद्धतीनं आपण असं पाहतो की विलास मनोहर यांची ती कादंबरीसुद्धा अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यानंतर दिनकर दाभाडे यांची म्हणजे यांची बिलामत नावाची कादंबरी आहे जी त्यांनी श्यामा कोलाम यांच्या जीवनावर अधोरेखित करणारी म्हणजे श्यामा कोलाम याचं व्यक्तिमत्व अधोरेखित करणारी त्यांची ती कादंबरी आहे. आता बिलामत हा शब्द फारसी शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ असा होतो की प्रसंगी लावलेला खोटा आळ. म्हणजे एखाद्यावर म्हणजे एखाद्या प्रसंगानुसार जर खोटा आळ लावायचं असेल तर त्याला बिलामत अशा पद्धतीचं ते बिलामत या संबोधनानं ते उल्लेखलेलं आहे. तर मराठीमध्ये तो शब्द बलामत या अर्थानं आलेला आहे. किंवा आपण आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा म्हणतो नको ती बला अंगावर आली. हां, तर ही जी काही बला आहे किंवा ही काही बलामत आहे जे आपण मराठीमध्ये त्याचा प्रयोग आपण त्या शब्दाचा करतो तर ते तो शब्द जो आलेला आहे तो सुद्धा म्हणजे बलामत म्हणजे प्रसंगी तो घेतलेला आळ आहे तो आळ प्रसंगी सिद्ध होणारा आहे. पण बिलामतमध्ये प्रसंगी लावलेला खोटा आळ कधीही सिद्ध होणारा नाही अशा अर्थाने आपल्याला त्या जे काही सूचक अर्थपूर्ण त्याने शीर्षक दिलेलं आहे बिलामत नावाचं त्या अर्थाकडे आपल्याला बघता येण्यासारखं आहे. तर श्यामा कोलाम या कोलाम जमातीच्या व्यक्तिमत्वावर कोलाम जमातीतलं जे व्यक्तिमत्व आहे तर श्यामा कोलामचं व्यक्तिमत्व तर त्याच्या जीवनावर त्याच्या जगण्यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. की एकीकाळी यवतमाळ आणि नांदेड परिसरामध्ये टेरर मानल्या गेलेले हे श्यामा कोलाम होते. लक्षात घ्या, टेरर मानल्या गेलेले ज्याला आम्ही आतंकवादी वगैरे असं म्हणतो. तर तशा पद्धतीचं आम्ही टेररिस्ट म्हणतो ना, आतंकवादी वगैरे, तर तसं मानलं गेलं होतं. म्हणजे एक दरोडेखोर म्हणून मानलं गेलं होतं श्यामा कोलामला, एक टेरर म्हणून मानलं गेलं होतं श्यामा कोलामला. आणि श्यामा कोलामला म्हणजे श्यामा कोलाम काही हा जन्माने दरोडेखोर नव्हता. श्यामा कोलामला परिस्थितीने अपघाताने दरोडेखोर कसं बनवलं त्याचं चित्रण त्या कादंबरीमध्ये फार तपशीलवार स्वरूपामध्ये दिनकर दाभाडे यांनी ते चित्रित केलेलं आहे. म्हणजे कुठेतरी हा म्हणजे या माणसाचं जे तत्त्व आहे जे श्यामा कोलामचं तत्त्व आहे की शेठ सावकार जे सर्वसामान्य गोरगरीब लोकांना लुबाडतात, त्यांचा पैसा लुबाडतात आणि आपले घरं भरतात, तशा शेठ सावकारांना लुबाडायचं आणि ते गरिबांना वाटायचं. हे साधं तत्त्व स्वीकारलेला आमचा श्यामा कोलाम होता की श्रीमंतांना लुटायचं आणि गरिबांना वाटायचं. आता असं कॅरेक्टर जर आम्ही चित्रपटातून पाहिलं तर आम्ही ते कॅरेक्टरचे फार मोहात पडतो. त्या कॅरेक्टरचं त्या व्यक्तिचित्रणाचा त्या व्यक्तीचं आम्ही तोंड भरून कौतुक करतो. जो कोणी तो नायक असेल त्याचं तोंड भरून कौतुक करतो की हा बघा याचा किती मोठं चांगलं याचं जीवन आहे की हा श्रीमंतांना लुबाडतून गरिबांना वाटतो. त्या नायकाचं आम्ही चित्रपटाच्या पडद्यावर गुणगान करतो. पण वास्तविकरित्या श्यामा कोलाम हेच करणारा होता जीवनामध्ये, पण तो बदनाम झाला होता आयुष्यभर. त्याला दरोडेखोरच म्हणण्यात आलेलं होतं कारण तो हे श्रीमंत जे काही जमीनदार लोक आहे, शेठ सावकार लोक आहे, जहागीरदार लोक आहे,
त्यांना लुबाडायचा तो आणि त्यांच्या घरावर दरोडे टाकायचा तो. आणि हे करताना त्याला काही संकोच वाटायचा नाही. तो असं म्हणायचा की हे आमच्याच हक्काचा यांनी लुबाडलेलं आहे, तेच त्यांच्यापासून हिसकावून घेतो ना आमच्या लोकांमध्ये वाटतो. तर अशा पद्धतीचं जे व्यक्तिमत्व श्यामा कोलामचं व्यक्तिमत्व होतं. तर श्यामा कोलामांनी गरिबांना कशी मदत केली, श्यामा कोलामच्या मदतीच्या सहकार्यावर कित्येक गरीब कुटुंब पोसल्या गेली, कित्येक गोरगरीब लेकीबाळींचे लग्न झाले. तर म्हणजे गोरगरीब मायमाऊल्यांना आपला भाऊ, आपला मुलगा हा श्यामा कोलाम कसा वाटत होता, याच्या कथासुद्धा ग्रामीण भागामध्ये, म्हणजे मी तिकडच्या भागाची असल्यामुळे मला माहिती आहे, त्याच्या कथासुद्धा फार, म्हणजे त्या दंतकथा नाही आहे, लक्षात घ्या, त्या काही दंतकथा नाही आहे, पण त्या कथा वास्तव कथा होत्या, त्या ज्या मी ऐकलेल्या होत्या. ते म्हणजे मी ज्या गावामध्ये राहत होती तिथेच जे 2-4 कुटुंब होते, तर त्या 2-4 कुटुंबातल्या मुलींचे लग्न श्यामा कोलाममुळे झालं ते त्या घरातले लोक सांगतात. श्यामा कोलाम आमच्या पूर्वीच्या लग्नाला आला होता, हां, श्यामा कोलामनं त्या काळामध्ये आम्हाला 2000ची मदत केली. ते फार कौतुकानं सांगतात. ते जणू काही एखादी बुढी आजीबाई आपलं पोरगच श्यामा कोलाम अशा पद्धतीनं सांगते. कोणी एखादी जणू काही बहीण बापडी, माझा पाठीराखा भाऊ होता श्यामा कोलाम, या पद्धतीनं श्यामा कोलामविषयी बोलते. तर हे सर्वसामान्य माणसावर त्यांचा जो प्रभाव होता, तर सर्वसामान्य माणसाचा प्रभाव विचारात न घेता श्यामा कोलाम याला टेरर ठरवल्या गेलं, श्यामा कोलाम याला दरोडेखोर ठरवल्या गेलं. आणि हा मात्र फार बंडखोर प्रवृत्तीचा श्यामा कोलाम होता. तो रझाकारांच्या विरुद्ध लढाईमध्ये उतरणारा श्यामा कोलाम होता. आणि म्हणजे त्याच्या जीवनावर चित्रण करणारी, म्हणजे खऱ्या अर्थानं ही चरित्रपरच कादंबरी म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची कादंबरी, त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा, श्यामा कोलामच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी ही कादंबरी आहे, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यानंतर शंकरराव खरात यांची पारधी नावाची कादंबरी, म्हणजे आदिवासीमध्ये जी फासेपारधी ही भटकी जमात म्हणून ओळखल्या जाते, तर त्या समाजाचे दर्शन घडवणारी ही कादंबरी आहे. हे फासेपारधी जमातीचं काही बाबा एकाच हक्काचं असं ठिकाण नसते, गाव नसते. तर कुठल्याही माळरानावर, उघड्या माळरानावर पाल ठोकून राहणारा ही फासेपारधी जमात असते. शिकार करणे म्हणजे फासेपारधी, त्याचं नावच आहे फासेपारधी. त्या फासेपारधी शब्दाचा आपण संधी विग्रह जर केला, फासे म्हणजे फासा टाकून शिकार करणारी ती जमात म्हणजे फासेपारधी जमात. तर ही जी फासेपारधी जमात आहे ती शिकार करते, प्रसंगी आपल्या गरिबीमुळे प्रसंगी ते छोट्या मोठ्या चोऱ्या करते, आणि कधी कधी भीक मागून सुद्धा पोट भरणारी जमात म्हणजे ही फासेपारधी जमात आहे. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये त्यांच्या माथ्यावर चोर हा शिक्का कायम स्वरूपामध्ये मारण्यात आलेला आहे. आणि बरेचदा काय होते, कुठेही जरी चोरी झाली तर आधी पोलीस जर झाडाझडती कोणाची घेत असेल तर ती फासेपारध्यांच्या पालावर जाऊन त्याची झाडाझडती आपल्याला घेताना दिसतो. आणि त्या म्हणजे झाडाझडती घेत असताना त्या स्त्रियांशी, त्यांच्या फासेपारधी स्त्रियांशी केलेला त्यांनी अभद्र व्यवहार, त्या फासेपारधी लोकांना जबरदस्तीने तुरुंगात टाकणं, त्यांना मरेस्तोर मारझोड करणं, प्रसंगी त्यांच्या हातून त्यांचा जीव जाणं, हे सर्रास घडणारे प्रसंग आहे. आणि एखाद्या गरिबाचा जीव जरी गेला, एखाद्या फासेपारध्याचा जीव जरी गेला तरी तो चोरच आहे. हां, चोराला ही शिक्षा मिळणारी आहे म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो, चोराला ही शिक्षा मिळणारी आहे म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. बघा, नक्षलवादाचा या फासेपारधींना आम्ही चोर समजतो, याचा विचार या समाज जीवनाने कसा केला, मी त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला देते. कसं होते, गावामध्ये एक चांगलं कुत्रं राहते, ते फार प्रामाणिक वगैरे असतं, मालकाशी प्रामाणिक असते, मालकावर त्याचं प्रेम असते, खाल्ल्या भाकरीला जागणारा तो प्रामाणिक कुत्रा असतो. आणि होतं काय, तर एक दिवस तो पिसाळतो. आतापर्यंत चांगला असलेला कुत्रा पिसाळतो आणि तो गावामध्ये फिरू लागतो, कुणालाही चावू लागतो तो पिसाळलेला असल्यामुळे, आणि त्याला गोळीनं मारून टाकल्या जातं, गोळ्या घालून ते पिसाळलेल्या कुत्र्याला मारून टाकल्या जातं. सगळे म्हणतात बरं झालं पिसाळला कुत्रा मिळेल, बरं झालं पिसाळला कुत्रा मिळेल.
या दृष्टिकोनातून समाजव्यवस्था जर एखाद्या जमातीचा विचार करत असेल तर याच्यापेक्षा काय खेदाची गोष्ट असू शकते की बरं झालं बाबा नक्षलवादी मेला तर मेला, नक्षलवादीच होता तो. म्हणजे नक्षलवाद काय आहे, कसा आहे, नक्षलवादी माणूस तो होता का, कोणत्या कारणाने तो गोवला गेला, याच्याबद्दल कोणतीही शहानिशा न करता आम्ही डिक्लेअर करून टाकतो जणू काही मरणं हेच त्याच्या भाळी होतं आणि मरणं त्यांना गरजेचं होतं. तर अशा पद्धतीनं आपण पाहतो की फासेपारधीच्या कपाळावर तो शिक्का मारलेला आपल्याला दिसतो, जन्मजात जणू जसं काही हा चोर आहे, हा दरोडेखोर आहे अशा पद्धतीचा. परंतु फासेपारधी जमात ही पोटासाठी छोट्या मोठ्या चोऱ्यामाऱ्या करणारी जमात आहे, भीक मागणारी जमात आहे, परंतु त्याची शिक्षा मात्र त्यांना फार मोठ्या स्वरूपामध्ये भोगावी लागते असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. बरेचदा गुन्हा नसूनही त्यांना जीव जाईपर्यंत किंवा त्यांना जीवही द्यावा लागतो प्रसंगी. जर तुम्ही इथे शोषितांचं जर साहित्य वाचलं, स्वकथनं त्यांची वाचली, कादंबऱ्या तुम्ही जर त्यांच्या वाचले, तर इथल्या पोलीस यंत्रणेने त्यांच्यावर किती मोठा अन्याय अत्याचार केलेला आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. मग पोलीस यंत्रणा कुणाच्या अखत्यारीत राबते, कुणाचं भलं करणारी आहे आणि कुणाला त्रास देणारी आहे हे त्यांचं साहित्य वाचल्यावर आपल्या लक्षात येणारं आहे. अर्थात काही अपवादानं चांगले लोक असेल त्याच्यामध्ये, नाही असं नाही, परंतु बाकी सर्वसामान्य माणसाला छळणारी ही पोलीस यंत्रणा कशी आहे याचंही वर्णन आलेलं वारंवार आपल्याला दिसून येणार आहे. एकनाथ साळवे यांची एन्काउंटर नावाची अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये त्यांनी विज्जू नावाचा जो माडिया गोंड आदिवासी आहे, तर या माडिया गोंड आदिवासी तरुणाची ही कथा आहे, त्या तरुणाच्या कुटुंबाच्या वाताहतीची ही कथा आहे. म्हणजे आपण असं पाहतो की हा जो विज्जू नावाचा जो माडिया गोंड तरुण आहे, तर या तरुणाला त्याच्या कुटुंबाला पोलीस यंत्रणेकडून फार मोठा त्रास होतो आणि म्हणून आपलं महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावर सोडून देऊन त्या विज्जूला आपले कुटुंब, आपला समाज या पोलिसी अत्याचारातून सुटका करण्यासाठी तो तडफडतो. या पोलिसी अत्याचारातून आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची सुटका व्हावी म्हणून तो प्रयत्न करतो आणि शेवटी हा तरुणच शेवटी एन्काउंटरमध्ये सापडला जातो. तर अशा पद्धतीचा एन्काउंटर या शब्दाचा अर्थ त्यांनी कडवट भेट किंवा समोरासमोरचा बिकट प्रसंग अशा पद्धतीचा जरी दिलेला असला तरी आपण त्याच्या पुढे जाऊन आता एन्काउंटर या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. एन्काउंटर, त्याचा एन्काउंटर झाला म्हटलं की वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे. तर अशा पद्धतीचं आजही आपण असं बघतो की जे काही ज्याला आपण असं म्हणतो की नक्षलवादी एरिये आम्ही ज्याला म्हणतो, नक्षलवादी एरिया आम्ही ज्याला म्हणतो, एखाद्याला धमकी द्यायची असेल ना आता तर तुला पाठवू का म्हणतो आम्ही नक्षलवादी एरियामध्ये. म्हणजे बघा आम्ही कशा पद्धतीनं त्या भागाचा विचार करतो. तर गडचिरोली जिल्हा भामरागड भागामध्ये माडिया नावाची जी आदिवासी जमात राहते, त्या माडिया नावाच्या आदिवासी जमातीला नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी 1987 पासून तिथे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, एकंदरीत गडचिरोली जिल्ह्यामध्ये किंवा भामरागड भागामध्ये त्यांना टाळ्या लावलेला आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे नक्षलवाद्याच्या बंदोबस्ताच्या नावाने तो टाळ्या लावलेला आपल्याला दिसून येणार आहे. तर या टाळ्याच्या नावाखाली मात्र या आदिवासी जमातींचा प्रचंड छळ होतो आहे. आदिवासी जमातींचा सर्वाधिक छळ होऊ लागलेला आहे असं वर्णन त्या कादंबरीमध्ये आहे. आणि म्हणून खोट्या एन्काउंटर्समध्ये त्यांना यमसदनी पाठवणे, त्यांना गोळ्या घालून मारणे, पोलीस कोठडीतला बेदरकार हत्या आणि विना चौकशी दीर्घ तुरुंगवास यामुळे या भागातील जे संवेदनशील आदिवासी तरुण आहे त्यांच्या मनामध्ये वादळ उठू लागलेली आहे. ते बंडखोर होऊ लागलेली आहे. या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ते बंडखोर होऊ लागलेली आहे असं चित्रणही येणारी
तर हा सगळ्या ह्या ज्या काही घटना आहे, अत्यंत वास्तवपूर्ण घटना आहे, त्या अत्यंत धीटपणे आणि अत्यंत वास्तवपणे आपल्या कादंबरीच्या माध्यमातून चितरण्याचा प्रयत्न एकनाथ साळवे यांची एन्काउंटर नावाची कादंबरी करणारी आहे, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यानंतर आपण असं पाहतो की 1-2 महत्त्वाच्या कादंबऱ्या आहे अजून. दीनानाथ मनोहर यांची अजून एक महत्त्वाची कादंबरी आहे. ती कादंबरी म्हणजे मन्वंतर नावाची कादंबरी. या कादंबरीमध्ये महाराष्ट्रामध्ये पेशव्यांच्या हातून सत्ता प्राप्त करून घेतल्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या राजकीय सत्तेचे साधन वापरून येथील जो काही समाज आहे त्या येथील समाजाच्या आर्थिक सामाजिक पायातच बदल करण्यासाठी सुरुवात केली आणि सत्ताधारी जातींनी हा बदल लगेच स्वीकारला. परंतु तो बदल कोणी स्वीकारला नाही, तर तो बदल म्हणजे कुठेतरी भिल्ल, कोळी, रामोशी या जमातीने मात्र तो बदल स्वीकारला नाही. तेव्हा ब्रिटिशांची जी ईस्ट इंडिया कंपनी असेल, तर ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्ता काळामध्ये त्यांना सातत्याने या ज्या काही बंडखोर आदिवासी जमाती आहे त्या आदिवासी जमातीशी संघर्ष करावा लागला. त्याचं चित्रण करणारी अतिशय सुंदर कादंबरी आहे ती म्हणजे दीनानाथ मनोहर यांची मन्वंतर कादंबरी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर ह्या आदिवासी कादंबरीकाराने लिहिलेल्या कादंबऱ्या आहे. 2 अतिशय महत्त्वाचे मराठी कादंबरीकार आहे, मराठी साहित्यात मोडणारे कादंबरीकार आहे. ते म्हणजे एक आपल्याला म्हणता येईल वसंत पाटील. वसंत पाटील यांचा हुतात्म्या नाग्या कातकरी ही त्यांनी चरित्रपर कादंबरी नाग्या कातकरी यांच्या जीवनावर लिहिलेली आहे. 1930 साली त्यांनी लिहिलेले जे चिरानेर जंगल सत्याग्रह नावाचे पुस्तक होते, ते पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेले होते. त्या चिरनेरच्या सत्याग्रहामध्ये जे 14 लोक हुतात्म्य पावले, त्या हुतात्म्यापैकी एक हुतात्म्य पावलेला नाग्या कातकरी होता आणि त्या नाग्या कातकऱ्यांच्या जीवनाचं दर्शन घडवणारी ती कादंबरी होती असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर बाबा भांड यांची अतिशय प्रसिद्ध कादंबरी, कदाचित तुम्हाला ती माहिती असावी, ती म्हणजे तंट्या भिल्ल नावाची कादंबरी. ती तंट्या भिल्ल नावाची कादंबरी जी आहे ती तंट्या भिल्ल म्हणजे जो काही भिल्ल होता जमातीने, त्या तंट्याच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी ही अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. की तंट्याचा तो म्हणजे अगदी त्याचं चित्रण, अगदी त्याच्या जन्मापासूनचं त्याच्या मरेपर्यंतचं चित्रण त्यांनी त्या कादंबरीमध्ये केलेलं आहे. कुठेतरी सातपुड्याच्या भक्कम पायाशी वसलेलं जे काही म्हणजे निमाड नावाचा जिल्हा आहे, त्या निमाड नावाच्या जिल्ह्यामध्ये पोखर गावी तंट्या भिल्ल्याचा जन्म झालेला दिसून येणारा आहे. आणि तंट्या भिल्ल हा एकाच वेळी अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारा एक म्हणजे इथल्या अन्यायाच्या विरोधामध्ये व्यवस्थेशी लढणारा एक बंडखोर तरुण होता आणि त्याच वेळेस तो कुठेतरी इंग्रजी सत्तेच्या विरोधामध्ये लढणारा सुद्धा होता. म्हणजे इथल्या सरंजामशाहीशी आणि इथल्या इंग्रजशाहीशी अशा दोन्ही पातळ्यावर एकाच वेळेस लढणारा हा तंट्या भिल्ल होता. तो दरोडेखोर असेल, त्याचंसुद्धा गणित असेल की इथल्या जो काही शेठ सावकार मुजोर वर्ग आहे त्यांना लुबाडायचं आणि आपल्या गरीब लोकांमध्ये ते वाटायचं. तर अशा पद्धतीचं, परंतु त्याने जो काही इंग्रजांशी संघर्ष केला, त्याने जो इथल्या सरंजामशाहीला हाणून पाडलं, तर तो भाग फारसा विचारात घेतला जात नाही. तर त्याचा संपूर्ण व्यक्तिमत्वावर फार चांगला प्रकाश या कादंबरीच्या माध्यमातून पाडलेला आपल्याला कादंबरीकाराने बाबा भांडे यांनी दिसून येणार आहे. तर हा झाला मित्र हो थोडक्यात एक आढावा. आपण म्हणजे आदिवासी तर जे काही कादंबरीकार आहे त्यांनी आदिवासींच्या जीवनाचं चित्रण आपल्या कादंबऱ्याच्या माध्यमातून कसं केलेलं आहे तो आढावा या ठिकाणी आता आपण थोडक्यात समजून घेऊ. ते म्हणजे आदिवासींच्या कादंबऱ्या ज्या आहे त्या अतिशय मर्यादित आहे. म्हणजे पोटावर मोजण्या इतपत्या मर्यादित आहे. केवळ 4 कादंबऱ्या आदिवासींच्या कादंबऱ्या आहेत. म्हणजे आपण असं पाहतो की एवढे ज्वलंत विषय, वेगवेगळ्या जमातीचे वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या समस्या, एवढे ज्वलंत विषय असताना
आदिवासींनी कादंबऱ्या का नाही लिहिल्या? हां, त्या वेगवेगळ्या घटनाप्रसंगावर, त्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांवर, हा खरंच फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे कोणालाही पडावा हा तो प्रश्न आहे. पण मित्रांनो, ही वास्तविकता आहे की त्यांच्या कादंबऱ्यांची संख्या अतिशय मर्यादित स्वरूपामध्ये त्यांच्या कादंबऱ्यांची संख्या आहे, ती अत्यल्पाने आहे. वाडा नावाची कादंबरी माधव सरकुंडे यांची कादंबरी 1996 त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर तृष्णा नावाची आत्मचरित्रपर कादंबरी नजूबाई गावित यांनी 1999 लिहिलेली आहे. त्यानंतर त्यांचीच कादंबरी भिवा फरारी नावाची कादंबरी 2008 आलेली आहे. त्यानंतर टाहो नावाची कादंबरी बाबाराव मडावींची कादंबरी आहे. तर अशा एकूण माझ्या माहितीत, बरं कदाचित कोणाला माहीत असेल तर जास्तही असू शकते, पण माझ्या माहितीमध्ये या 4 कादंबऱ्या आज उपलब्ध आहे असं मला म्हणजे अभ्यासांती असं दिसून आलेलं आहे. तर वाडा ही जी कादंबरी आहे, स्वतंत्रपणे आपण त्याचा विचार करणारच आहोत, कारण ती कादंबरीच अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला म्हणजे अभ्यासक्रमामध्ये लावलेली ती कादंबरी आहे. परंतु आपण असं पाहतो की वाडा ही कादंबरी आदिवासी जमातीच्या ज्या काही व्यथावेदना आहे, तर आदिवासी जमातीच्या म्हणजे आदिवासी जी काही आंध ही जमात आहे, तर आदिवासींच्या आंध जमातीच्या व्यथावेदनांना वाचा फोडणारी ही कादंबरी आहे. 100-150 वर्षापूर्वी पुसद, उमरखेड, किनवट, कोरटा, माहूर या जंगल विभागामध्ये वाड्यापोड्यामध्ये आंध समाज जो जीवन जगत होता, तर हवेल्यामध्ये राहणारा जो जमीनदार वर्ग आहे, तर तो जमीनदार वर्ग कोणत्या स्तरावर या आदिवासी समाजाचं, आदिवासी जमातीचं शोषण करत होता, याचं प्रभावीपणे चित्रण वाडा या कादंबरीमधून माधव सरकुंडे यांनी केलेलं आहे. ते आपण पुढे बघूच. त्यानंतर महत्त्वाची कादंबरी आहे ती म्हणजे नजूबाई गावित यांची तृष्णा नावाची कादंबरी आहे. या तृष्णा नावाच्या कादंबरीमध्ये म्हणजे या कादंबरीचा उल्लेख करत असताना डॉटर ऑफ महाराष्ट्र या ग्रंथामध्ये छाया दातार त्यांना जगातील पहिली आदिवासी लेखिका असं म्हणून त्यांना उल्लेखतात. नजूबाई गावित ह्या अत्यंत प्रतिभावंत लेखिका आहे, याविषयी काही दुमत नाही. म्हणजे त्यांचं लेखन जर आपण वाचलं, नजूबाई गावितांचं तुम्ही तृष्णा वाचा, नवसा भिलनीचा एल्गार वाचा, तर म्हणजे अगदी फार तोडीचं लेखन लिहिणाऱ्या ह्या प्रतिभावंत लेखिका आहे. आदिवासी साहित्यिक म्हणून त्या परिचित आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर त्यांचा जो काही तृष्णा नावाची त्यांची आत्मचरित्रपर कादंबरी आहे, या कादंबरीमध्ये त्यांनी आदोर म्हणजे लागवडीसाठी तयार केलेली जमीन, ज्याला आदोर असं म्हणतात, रोपाची लागवड करण्यासाठी रोपणी, आणि पारोळी म्हणजे पिकांची विभागणी करणे, या 4 विभाजित भागातून त्यांना जणू मानवी जीवनाच्या 4 अवस्थाच सूचित करायच्या आहे. नजूबाईने धुळे, नंदुरबार परिसरामध्ये जो काही भिल्ल समाज आहे आणि माऊची समाज आहे, भिल्लामध्येच मोडणारी उपजात माऊची, तर या जमातीचे दर्शन या कादंबरीच्या निमित्तानं घडवलेले आहे. या कादंबरीच्या निमित्ताने त्यांनी 3 पिढ्याचा संघर्ष चितारलेला आहे. भिल्ल समाजाच्या व्यथा वेदना, त्यांची भूक, त्यांचं दारिद्र्य, रोगराई, वेठबिगारी, कर्जबाजारीपणा, त्यांच्यावर होणारे फार मोठ्या प्रमाणामधले अन्याय, इंग्रजांच्या कालखंडातील अबकारी खात्याचे कडक निर्बंध, फ्ल्यूची साथ, सावकारशाही, वेठबिगारीचे पाश, दारिद्र्य, शाहूंचा आदिवासी स्त्रियांप्रतीचा भोगविलासी दृष्टिकोन. आता शाहूंचा म्हटलेला आहे. आपल्याकडे आपण पाहतो ना की ग्रामीण भागामध्ये पाटीलकीचा खूप त्रास झाला असं आपण म्हणतो. आपण पाटीलकीचा खूप त्रास झाला. तर हे जे पाटीलकी, जे श्रीमंत पाटील लोक आहे खेड्यापाड्यामध्ये, ज्यांचा प्रचंड त्रास इथल्या म्हणजे काही इथल्या लोकांना सहन करावा लागला, गावगाड्या पातळीवर त्यांना तो सहन करावा लागला, तिकडे त्यांना शाहू म्हणून संबोधल्या जाते. तर असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. हा सुद्धा शोषण करणारा वर्ग असतो. तर म्हणजे हा सुद्धा शोषक वर्ग असतो, जो शोषितांचं शोषण करणारा असतो. तर त्या शाहूंचा आदिवासी स्त्रियांप्रतीचा जो भोगविलासी दृष्टिकोन आहे, त्या समग्र जीवनाचं दर्शन त्याने फार सुंदर पद्धतीने
त्यांच्या त्या तृष्णा कादंबरीमध्ये घडवलेलं आहे. त्यांच्या जमातीमध्ये अज्ञानाचे वाढते प्रमाण, भिल्लांची व्यसनाधीनता, कुटुंबात जन्मदराचे वाढते प्रमाण, दारिद्र्यापायी मुलींचे विवाह कुरूप मुलांशी कशा पद्धतीनं लावून दिल्या जातात, तर हे सुद्धा याचं सुद्धा तपशीलवार विवेचन फार सुंदर पातळीवर त्या कादंबरीमध्ये आपल्याला येताना दिसतं. त्यांची दुसरी कादंबरी आहे नजूबाई गावितांची, ती म्हणजे भिवा फरारी नावाची कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये त्यांनी म्हणजे आंग्लकालीन भिल्ल जमातीचे जो भिवा नावाचा तरुण आहे, या तरुणांच्या क्रांतिकारक जीवन संघर्षाचा वेध घेणारी ही कादंबरी म्हणजे भिवा फरारी ही कादंबरी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. या कादंबरीचीच अर्पण पत्रिका मोठी बोलकी आहे आणि कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र मांडणारी ती अर्पण पत्रिका आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याने आपल्या अर्पण पत्रिकेमध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्या जमीन अतिक्रमणाच्या चळवळीत जमीन समानपणे वाटण्यात निवृत्तीच्या जमीन वाटप तंत्राचा उपयोग झाला. समाज बांधणीत तिच्या वैराजू स्त्रीराज्याचा मॉडेल म्हणून उपयोग होणार असल्याने ही कादंबरी तिला व तिच्या वैराज्याला अर्पण, अशा पद्धतीची ती अर्पण पत्रिका आहे. आता निवृत्ती कोण आहे, तर निवृत्ती ही जणू काही मातृसंस्कृतीची गणनायिका आहे, जी समता स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी आहे. जमिनीचं समान वाटप व्हावं या दृष्टिकोनातून ती म्हणजे तिचं एक राज्य आहे, ती त्या राज्याची गणनायिका आहे. तर अशा पद्धतीचं तिचं चित्रण होणार आहे. तर कादंबरीचं मध्यवर्ती सूत्रच या अर्पण पत्रिकेच्या म्हणजे त्या वाक्यातून स्पष्ट झालेलं आपल्याला दिसून येणार आहे. समानतेचा आणि सांघिकतेचा त्यांनी केलेला पुरस्कार हा मानवी मूल्याचा वाटणारा पुरस्कार आहे. या कादंबरीचा जो नायक आहे भिवा, तो भिवा आपली माणसं जगवता जगवता प्राणांचीही बाजी लावणाऱ्या आपल्या आधीच्या ज्या पिढ्या आहेत, 3 पिढ्या गुदरून गेलेल्या आहे. म्हणजे पिढ्या त्याच्यामध्ये रावण, नाग्या आणि भिवा हे लोक शहीद होतात. आपल्या जमातीची माणसं पोसता आपल्या जमातीच्या लोकांना जगवता कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा स्वाभिमानानं आपली लोक जगली पाहिजेत या उद्देशापोटी स्वतःचं शहीदपण स्वीकारताना ही माणसं आपल्याला दिसून येणारी आहे. तुळसा, काळघी आणि सीता यांना तारुण्यात वैधव्याच्या झळा भोगाव्या लागतात, कष्टदायक यातना भोगाव्या लागतात. श्रीमंताची लूट करणे आणि भिल्लांमध्ये त्याचे समान वाटप करणे हे भिवाचे कार्य आणि भिवाच्या पूर्वी त्याच्या ज्या पिढ्या होऊन गेलेल्या आहे, त्याचा बाप भिवाचा, त्याचे आजोबा यांचं कार्यसुद्धा हेच दिसून येणारं आहे. तर भिल्लांना इंग्रज व स्वकीय सेठ सावकार या दुहेरी जुलमाशी जो संघर्ष करावा लागतो त्याचं वर्णन भिवाच्या या व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून येणारं आहे. हे भिल्ल लोक त्यांचा उदरनिर्वाह जो करतात तर मोहाची फुले, तेलबिया, कंदमुळे खाऊन जगणारा हा समाज आहे. शेवटपर्यंत इंग्रजाशी लढता शहीद होणाऱ्या जो काही भिवा आहे, तर या भिवाच्या क्रांतिकार्याची नोंद इतिहासाने घेतलेली नाही ही खंत या ठिकाणी नजूबाई गावितांनी सुद्धा बोलून दाखवलेली आहे. तर या कादंबरीच्या निमित्ताने हे जीवन दर्शन आपल्याला समोर येणारं आहे. आणि त्यानंतर बाबाराव मडावी यांची कादंबरी आहे, ती म्हणजे टाहो नावाची कादंबरी. या टाहो नावाच्या कादंबरीमध्ये बाबाराव मडावी, आपले यवतमाळ येथील बाबाराव मडावी जे आहे, तर त्यांनी टाहो नावाच्या कादंबरीच्या निमित्तानं सावकारशाहीच्या पाशामध्ये अडकलेल्या व शोषणात भरडणाऱ्या इथल्या आदिवासी समाजाचे चित्रण त्या कादंबरीमध्ये त्यांनी केलेले आहे. जणू काही हा आदिवासी समाजाचाच टाहो आहे. त्यांचा जो काही छळ होतो आहे, त्यांचं जे काही शोषण होतो आहे, व्यवस्थेकडून त्यांच्यावर जे काही दंडुके व्यवस्थेकडून त्यांच्यावर बरसवले जात आहे, तर त्यांच्या मनाचा तो चित्कार आहे, त्यांच्या मनाचा तो टाहो आहे. आणि तो टाहो माणसाचं, संवेदनशील माणसाचं काळीज चिरत नेणारा आहे. अशा स्वरूपामध्ये त्या कादंबरीची रचना करण्यात आलेली आहे. सावकारशाहीच्या मगर मिठीतून
सुटका करण्यासाठी आदिवासी समाजाचा नायक, ज्याचं नाव त्यांनी म्हणजे भीमा दाखवलेलं आहे, तर तो नायक संघर्ष करताना दिसतो आपल्याला. भोळ्या आदिवासींची लूट सावकार कशा पद्धतीनं करतो, तर त्याच्या अडचणीच्या प्रसंगी त्याच्या अडचणीच्या संकटाच्या वेळी त्याला मदत करायची आणि आपल्या कागदपत्रावर त्याचे अंगठे घ्यायची आणि त्याची जी काही जमिनी आहे त्या जमिनी कशा तो बळकावायचा शेठ सावकार, याचं वर्णन त्यांनी त्या कादंबरीमध्ये केलेलं आहे. आदिवासी समाज हा निरक्षर आहे, अज्ञानामध्ये लीन झालेला हा समाज आहे, जात पंचायतीचा प्रचंड प्रभाव मानणारा हा समाज आहे. आणि म्हणून या जात पंचायती म्हणा, अज्ञानता म्हणा, निरक्षरता म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, ह्या कशा आदिवासी समाजाला जीवघेण्या ठरतात, त्यांच्या अधोगतीला कारण ठरलेल्या ह्या सगळ्या कशा कुप्रथा आहे, याचं वर्णनसुद्धा त्या कादंबरीच्या निमित्तानं आपल्याला होताना दिसते. आणि आंबेडकरी विचारधारेचा गडद प्रभाव असलेली कादंबरी म्हणजे सदर टाहू नावाची कादंबरी आहे, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्या कादंबरीमध्ये त्या नायक नायिकेंचे नावसुद्धा भीमा आणि रामू ठेवणे हा त्या विचारधारेचा प्रभाव आहे. नायकाने संविधानाची प्रत हातात घेऊन जंगलातील लोकांकडे जाणे आणि त्यांना संविधानाचा अर्थ समजावून सांगणे, अनेक अर्थाने हे क्रांती परिवर्तनाची सूचना आहे, असं त्या कादंबरीच्या माध्यमातून कादंबरीकाराला सुचवायचं आहे. तर अशा काही कादंबऱ्या जरी संख्येने फार 4-2 असल्या तरी त्या अत्यंत महत्त्वाच्या कादंबऱ्या आहे, हे आपण मान्यच करू. पण त्याची संख्या अत्यंत मर्यादित आहे आणि ती का मर्यादित आहे, खरंच हा फार मोठा प्रश्न आहे. एवढे सारे विषय लिखाणासाठी असून कादंबरीच्या स्वरूपामध्ये त्याचं लेखन झालं नाही, हा खरं तर आश्चर्य वाटावा, नवल वाटावा हा विषय आहे. तर एकंदरीत या 4ही कादंबरीच्या माध्यमातून आदिवासी समाज संस्कृतीचे सुद्धा दर्शन होणारे आहे. त्यानिमित्ताने आदिवासींच्या ज्या वेगवेगळ्या देवी देवता आहे ते जे काही पुजतात, जसं वाडा कादंबरीमध्ये ते वाघामाय, पोचमामाय, मेस्कामाय, खोकलामाय, जरीमाय यांची पूजा कशा करणारे आहे, अमावस्येला त्यांची जागर घालण्याची प्रथा कशी आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे ज्याला पोटजाती भेद कसे आहे, अंधामध्ये वर पाहिले खाल पाहिले असेल, किंवा मग नजुबाई गावी त्यांच्या भिवा फरारीमध्ये जंगल घाटाला झाकरी बारी असं ते नाव देतात. तर ते नाव का देतात, तर आदिम मातृसत्ताक परंपरेचा ते सन्मान बाळगतात ते नाव देऊन. भिल्लाच्या विवाह सोहळ्याच्या पद्धती कशा आहे, नवऱ्या मुलाची आई विधवा असेल तर नवरीकडे झाडांचा निळा मांडव घालता येत नाही, तेव्हा जांभळाच्या झाडांचा मांडव घालून नवऱ्या मुलाची आई काळगी आपल्या इच्छा पूर्ण करताना दिसते. भिल्ल लग्नात नवरी मुलीच्या बाजूकडून पिंपरीची आणि नवऱ्या मुलाच्या बाजूकडून उंबराची बेळ गाडतात. त्याच्यामागे सुद्धा महत्त्वपूर्ण असेच त्यांचे काही म्हणजे त्यांच्या काही संकल्पना आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पिवळे तांदूळ घरोघरी वाटून लग्नाचे निमंत्रण देतात. लग्नात नवरा नवरीच्या हातात हातभर लांबीच्या तलवारींना कुंकवाने माखून निंबू खोचून 7 वेळा वरच्या तोरणाला तलवारीचे टोक टेकवायचे असते. लग्नात म्हणावयाची गाणी त्या कादंबरीमध्ये दिसून येते. पुराण मातृसत्ताक पद्धतीचे अवशेष देखील त्या कादंबरीच्या निमित्ताने दाखवलेली आहे. जसे पुरुषांनी हातभर लांबीचे केस पाठीवर मोकळे सोडणे, त्यांना माऊल्या म्हणणे, भक्तिविद्या, करपावली, बोटाच्या इशाराने नाव ओळखणे, ही विद्यासुद्धा दिसून येणारी आहे. बाळंतबाईची विधी, शेतात उतरणीचा खेळ ज्याला पीक लुटणे असं म्हणतात, किंवा मृतांना जेवाडण्याची पद्धती, बाट फेडण्याची प्रथा दिसून येते. तृष्णा या कादंबरीमध्ये भिल्ल आणि मावची या 2 जमातीमध्ये सुद्धा पोट जातीभेदाचे वर्णन कसे आहे हे त्यांनी केलेले आहे. या 2 जमाती आपसामध्ये रोटीबेटी व्यवहार करायचे कसे टाळतात, त्यासाठी जात पंचायतीच्या जबर शिक्षेची भीती त्यांना कशी असते, याचंसुद्धा वर्णन येणारं आहे. आदिवासी महारांना आपल्यापेक्षा हलके समजतात.
त्यांच्यामध्ये सुद्धा अंधश्रद्धेचं फार मोठं प्रमाण आहे. भूत, भाडामती, फ्लूच्या साथीला ते देवीचा कोप समजतात. गर्भारबाया मृत पावल्यावर भूत होऊ नये म्हणून त्यांच्या पायात काटा टोचणे, लग्नप्रसंगी चांदीचेच दागिने वापरणे, सण उत्सवात लोकगीते गाणे, प्रसंगानुरूप पूजाविधी केल्या जातात. तसेच जन्मप्रथा, मर्तिक प्रथा या महत्त्वाच्या प्रथा ते मानतात. बाळंतपण वृद्ध स्त्रीकडून करून घेत जसं शेतात पीक वाढतं तशी सुनीतीची पोरं वाढू दे असा आशीर्वाद दिला जातो. लग्नविधीत स्त्री पुरुष नाचतात. नवरीचा मामा नवरीला खांद्यावर घेतो. पती पत्नी एकमेकांना पसंत नसतील तर जात पंचायतीकडून काडीमोड अगदी सहज घेतला जातो. याचं सर्व सहज असे सविस्तर वर्णन आलेलं आहे. बाबाराव मडावींच्या टाहो या कादंबरीतून सुद्धा संस्कृतीचं दर्शन अल्प प्रमाणात का होईना पण येताना आपल्याला दिसतं. जसं त्यांच्या जातीय, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह मुलीने केल्यामुळे आदिवासी तरुणीस गाव सोडून जाण्याची शिक्षा जात पंचायत देते. स्वजमातीच्या मुलाला आदिवासी मुलींशी लग्न करण्यासाठी कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागतं तर झाडावर चढून दाखवणे, वेगात पळणे, उड्या मारणे, दगड उचलणे, शिकार करणे या कसोटीला सामोरं जावं लागतं. ह्या कसोटीला तो मुलगा सामोरं गेल्यावर त्या मुलाला आदिवासी मुलगी लग्नासाठी दिली जाते. समाज अंधश्रद्धाळू आहे, अनेक देवदेवतांना पूजणारा आहे, बकऱ्या कोंबड्याचा बळी देणारा आहे. तसं एकंदरीत आदिवासी समाजाची जी काही संस्कृती आहे त्याचं वर्णनसुद्धा त्या कादंबरीच्या निमित्तानं झालेले आहे. त्या कादंबऱ्यामध्ये सुद्धा अनेक म्हणजे त्याचे अनेक विशेष आहेत. त्या सगळ्या कादंबऱ्यांचे अनेक विशेष आहे. आपण तपशीलवारपणे त्या खोलात न जाता या ठिकाणी एकंदरीत जे काही थोडक्यात संक्षिप्त रूपामध्ये आदिवासी कादंबरी जी काही आहे तर त्या आदिवासी कादंबरीचं चित्रण आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या भागाला आपण आदिवासी ज्या कथा आहे तर आदिवासी तर कथाकारांनी म्हणजे आदिवासी तर कथाकारांनी आपल्या कथेच्या माध्यमातून आदिवासी जीवनाचा कसा वेध घेतलेला आहे ह्या काही कथाचं आपण विवेचन करू. आणि त्यानंतर म्हणजे आदिवासी कादंबरीप्रमाणेच आदिवासी कथासंग्रहसुद्धा फार मर्यादित आहे. बोटावर मोजावे इतपत्ते मर्यादित असे कथासंग्रह आहे. तर त्याचासुद्धा आपण विचार पुढील भागामध्ये करू. आजच्या पुरतंचं जे विवेचन आहे आपलं ते आज इथेच थांबवू आणि नंतर आपण पुढच्या भागाला उद्या आपण तुमच्याशी मला संवाद साधता येईल किंवा थांबू आज इथेच.